नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जिनियस मॅथ चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज पाहत आहोत गणित विषयाची स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी एक ट्रिक। या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे या ठिकाणी पहा 1/2 गुणिले 3 अधिक 1/3 गुणिले 4 अधिक 1/4 गुणिले 5 अशा प्रकारचे प्रश्न ज्यावेळेस परीक्षेमध्ये येतात आणि आपल्याला या ठिकाणी त्या प्रश्नाचं स्वरूप माहीत नसतं, आपण थोडं गोंधळात पडतो। गोंधळून जाण्याची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जिनियस मॅथ चॅनल आपल्या सोबत आहे। पाहूयात या ठिकाणी हे गणित अगदी सेकंदामध्ये कशा पद्धतीने सोडवायचं आहे ते पहा। या ठिकाणी या उदाहरणाचं जर तुम्ही प्रश्नाचं निरीक्षण केलं तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अंश हा सारखा आहे, अंश कसा आहे सारखा आहे आणि छेदाकडे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 गुणिले 3 म्हणजे इथं 1 चा फरक आहे, 3 गुणिले 4 इथं पण 1 चा फरक आहे, 4 गुणिले 5 इथं पण 1 चा फरक आहे। काय केले 2 गुणिले 3 लिहिल्यानंतर परत या ठिकाणी दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाची सुरुवात 3 ने केलेली आहे, गुणिले नंतरची संख्या परत इथं 4 आहे, नंतर परत या ठिकाणी या छेदाची सुरुवात 4 ने झालेली आहे, 4 च्या पुढे संख्या 5 अशा पद्धतीनं। म्हणजे काय असेल या ठिकाणी लक्षात घ्या, अंश सारखा असेल आणि छेदामध्ये एकसारखी जर मालिका येत असेल, कुठलीही असेल पण एकसारखी मालिका असेल तर त्या ठिकाणी त्या उदाहरणाचं उत्तर अगदी सेकंदात कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण बघणार आहे। काय करायचे लक्षात घ्या, या ठिकाणी अंश जे आहे त्या अंशांची काय करायची बेरीज, म्हणजे हे 1 आणि हे 1 यांची काय करायची बेरीज करायची आणि बेरीज डायरेक्ट अंशस्थानी लिहा। 1 अधिक 1 अधिक 1 किती झाले सांगा, या ठिकाणी 3 झाले, 3 लक्षात घ्या। मग या ठिकाणी आपण लिहिलं 3 छेद अंश 3 लिहिला। आता छेद काय करायचे लक्षात घ्या, ज्यावेळेस ही विशिष्ट मालिका असते, एकसारखी मालिका असते, त्यावेळेस काय करायचं, पहिली संख्या घ्यायची, पहिली संख्या सुरुवातीची किती आहे 2 आहे आणि शेवटची संख्या घ्या लास्ट किती आहे 5। या दोन्हींचा डायरेक्ट काय करा गुणाकार करा, गुणाकार। पहिली संख्या छेदस्थानची 2 आणि शेवटची संख्या छेदस्थानची किती आहे 5 आहे, या दोन्हींचा गुणाकार करा, 2 गुणिले 5 2 पंचे 10 हे झालं आपलं उत्तर। मालिका अशा पद्धतीने आले की या प्रकारे या ठिकाणी सेकंदात उत्तर काढायचं आहे। नंतर बघूयात आपण पुढील उदाहरण, या ठिकाणी 3/2 गुणिले 4 अधिक 3/4 गुणिले 6 अधिक 3/6 गुणिले 8 अधिक 3/8 गुणिले 10 बरोबर किती। अंश सारखा आहे किती आहे 3, प्रत्येक ठिकाणी 3 आलेला आहे। छेदाकडे चलूयात आपण, छेद पहा 2 गुणिले 4 2 चा फरक आहे, 2 गुणिले 4 नंतर परत 4 न दुसऱ्या छेदाची सुरुवात 4 गुणिले 6 परत 2 चा फरक, परत 6 गुणिले 8 परत 2 चा फरक, परत 8 गुणिले 10 परत 2 चा फरक, म्हणजे मालिका ही छेदस्थानची एकसारखी आलेली आहे। मग त्याच पद्धतीने या ठिकाणी सोडवायचे, काय करणार आपण अंशांची करणार बेरीज, अंशस्थानी 3 किती वेळेस आले बघा, यांची करा बेरीज, 3 आणि 3 6 3 9 3 12 है ना, किती आली या ठिकाणी अंशस्थानची बेरीज आपली 12, 3 किती वेळेस आले 4 वेळेस, 4 ला गुणून टाका, सगळ्यात सोपं। मग या ठिकाणी छेदाकडे वळा, सगळ्यात पहिली संख्या किती आहे 8, सॉरी पहिली संख्या किती आहे 2, त्यानंतर शेवटची संख्या बघा किती आहे, शेवटची संख्या किती आहे 10 बरोबर। आता काय करणार आपण, ह्या 2 चा आणि ह्या 10 चा या ठिकाणी आपण डायरेक्ट काय करणार गुणाकार करणार, म्हणजे 10 दोन्ही 20, म्हणजे आपलं उत्तर किती आलं 12/20। या ठिकाणी 12/20 ला परत तुम्ही संक्षिप्त रूप सुद्धा देऊ शकता, कसं, या ठिकाणी 2 ने भाग द्या, 2 सकून 12 आणि 2 आहे 20, परत 2 ने भाग जातो, 2 त्रिक 6 आणि 2 पंचे 10, म्हणजे आपलं उत्तर येते 3/5 3/5। एखाद्या पर्यायामध्ये तुम्हाला 12/20 हे उत्तर दिलेलं नसेल तर 3/5 हे उत्तर असेल। तुम्ही या ठिकाणी पाहाल 12/20 तर उत्तर दिलेलं नाहीये, मग या ठिकाणी आपलं गणित चुकलंय असं तुम्हाला वाटेल, पण नाही, त्या ठिकाणी या 12/20 संक्षिप्त रूप देऊन सुद्धा या ठिकाणी पर्याय क्रमांक दिला जातो, म्हणून उत्तर येईल 12/20 किंवा 3/5। पुढे जाऊयात, पुढे उदाहरण पहा, 5/3 गुणिले 7 अधिक 5/7 गुणिले 11
अधिक 5/11 गुणिले 15 अधिक 5/15 गुणिले 19 अधिक 5/19 गुणिले 23. मग या ठिकाणी अगोदर अंश पहा, अंश सारखा आहे का? आहे. चला पुढे जाऊया. छेदस्थानी 3 गुणिले 7 म्हणजे 3 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे? 4चा. 3 आणि 4 7, 3 गुणिले 7 परत 7 गुणिले 11. इथं पण 7 न सुरुवात झालेली आहे. फरक कितीचा आहे? 4चा आहे. तीच मालिका आहे. 11 आणि 4 15, 15 आणि 4 19, 19 आणि 4 23. प्रत्येकाचा या ठिकाणी काय केला? गुणाकार. म्हणजे या ठिकाणी छेदस्थानांची मालिका कशी आहे? एकसारखी आहे. मग तीच ट्रिक वापरायची आहे. अंशांशांची बेरीज करा. 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 यांची या ठिकाणी आपण काय केली? बेरीज केली. मग किती वेळेस 5 आहे? 1 2 3 4 5. 5 ला डायरेक्ट 5 न गुणा, 5 5 25 म्हणजे अंश आलेला आहे 25. चला छेदाकडे वळूया. छेदाकडे पहिल्या छेदातील पहिली संख्या कोणती आहे? 3. 3 गुणिले 7 म्हणजे सुरुवातीला 3 आलंय आणि शेवटी आलेली संख्या कोणती आहे? लास्टला 23. चला 3 आणि 23 चा काय करणार आपण आता? गुणाकार करणार. 3 गुणिले 23 यांचा गुणाकार. 23 चा पाढा 3 पर्यंत वाचा. 23 एक 23, 23 दोन्ही 46 आणि 23 रे किती? 69. 69. आपलं उत्तर आलं 25/69. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस गोंधळून जाण्याची गरज नाही. स्मार्ट जिनियस मॅथ चॅनल आपल्या सोबत आहे. त्या स्मार्ट जिनियस मॅथ चॅनलच्या सोबत राहा. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर अगदी सेकंदामध्ये या ट्रिकनं तुम्ही या ठिकाणी सोडणार आहात. या ठिकाणी मला खात्री आहे परीक्षेमध्ये तुम्ही अशा प्रकारचा ज्यावेळेस प्रश्न येईल त्यावेळेस 100% गुण त्याला मिळणार आहेत. पुढील प्रश्न हा तुमच्यासाठी आहे. 7/3 गुणिले 6, 7/6 गुणिले 9, 7/9 गुणिले 12 अधिक 7/12 गुणिले 15 अधिक 7/15 गुणिले 18 अधिक 7/18 गुणिले 21. प्रश्न सोडवा. प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी नक्कीच कळवा. या ठिकाणी आपण परत भेटणार आहोत पुढील स्ट्रिक घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.